हे गाईज, वेलकम बॅक. नितीनची नीतू डेली ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्हीही एकदम मजेत आहोत. तर बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आणि आज थोडंसं आम्हाला उठायला उशीरच झाला होता. इकडे बघा, उठायला उशीर झाला त्यामुळे नाश्त्यालाही उशीर. तर बघा, बाहेरचं वातावरण बघितलं, मस्त छान पाऊस पडत होता आणि घरामध्ये आम्ही बेत केला मस्त बटाटे वडे, मिरची आणि पाव याचा. तर बघा, इकडे दोघे मस्त आस्वाद घेत होते वडापावचा. आज मस्त मी गरमागरम वडापाव बनवला होता. दोघांचे रिॲक्शन बघा. त्यांना विचारलं मी वडापाव कसा झाला, तर दोघेही बोलत होते की वडापाव खूप छान झाला. पण माझ्या लेकीला स्पेशली वडापाव आवडतो, तो माझ्या मम्मीच्या हातचा. कारण ती बोलते, मम्मा आईच्या वडापावची टेस्ट कुणीच नाही बनवत, पण तिला लकीली माझा वडापाव आज आवडला होता. तिला विचारलं मी कसं झालं, तर बोलली छान झालं. त्या दोघांचं खाऊन झाल्यानंतर मी पण घेतलं वडापाव खायला, कारण पटापट खाऊन मला बाकीचं पण कामं आवरायची होती. बघा, वडापाव बनवल्यानंतर केवढा पसारा पडला होता, तर हे मी पटापट पसारा आवरून घेतला आणि तेवढ्यात पाणी पण आलं होतं, तर फटाफट भांडी घासून घेतले, पाणी भरून घेतलं. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पाणी लवकर जातं, त्यामुळे मी हे सगळी कामं लवकर घेतली. आंघोळ केली नव्हती, तोपर्यंत म्हटलं चला इकडे भांडी माझी घासून होईल तोपर्यंत गरम पाणी ठेवते. तर मी इकडे फटाफट भांडी घासून घेतली, पिण्याचे भांडे वगैरे घासले, मटका वगैरे सगळं घासून घेतलं, पाणी भरलं आणि तोपर्यंत माझं इकडे पाणी ऑलमोस्ट गरम झालं होतं. तर म्हटलं चला फटाफट आता आंघोळ करून घेऊ आणि तयारी करूया. तर इकडे मी मस्त आवरून वगैरे घेतलं. छान नाश्ता वगैरे झाल्यानंतर आज एकदम खूप उशिरा आंघोळ केली आणि आता इकडे मला बनवायचं होता स्वयंपाक. कारण नाश्ता एवढा हेवी झाला म्हटल्यानंतर मग जेवण काय बनवायचं हाही मोठा प्रश्न पडला होता. तर मग ह्यांना विचारलं की आज जेवणामध्ये काय बनवायचं, तर हे बोलले नाश्ता खूप हेवी झाला आहे, तर जेवण अगदी हलकं बनव, जास्त काही जेवण तू बनवत बसू नको. म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तर मग दोघांनाही विचारलं मी, तर दोघे पण बोलले की मम्मा जास्त भूक नाही आहे. हे पण बोलले अगं भूक नाही जास्त. तर मग असं करत करत काय बनवू असं विचारत शेवटी ठरलं की डाळ भात बनवू. तर मी या साईडला इकडे पटापट डाळ भात लावून घेतला. दुसरं काहीच बनवलं नाही, फक्त डाळ भात लावला आणि जी भांडी वगैरे घासून घेतली होती ती सगळे रॅकला लावून दिले. मस्त इकडे डाळ भाताचा बेत बनवला मी छान. डाळ भात मी इकडे लावलं होतं कुकरला आणि थोडंसं म्हटलं चला ह्यांच्याकडे जाऊया, काय करतायत हे बघूया. कारण घरी असल्यानंतर ह्यांना दोनच कामं असतात. पण आज ते घरी नव्हते, ते गेले होते ऑफिसला आणि आले पण होते, लगेच आलेही जाऊन. कारण त्यांना थोडंसं काम होतं ऑफिसमध्ये, त्यामुळे ते गेले होते. तर ते ऑफिसमध्ये जाऊन आले आणि मी बसलो मस्त गरमागरम डाळ भात, लोणचं आणि पापड. तर हे बघा, इकडे हे जेवत होते आणि जेवणाच्या मध्ये चालू होतं आमचा टी व्हीवर कार्यक्रमसुद्धा बघणं चालू होतं. जेवण झालं. जेवण झाल्यावर बघा स्वारी आमची मस्त आरामात तोच प्रोग्राम कंटिन्यू त्यांचं बघणं चालू होतं. म्हटलं अहो जरा घरी आहे, तर ते काय त्यांचा कार्यक्रम हा बघणं चालूच होता. तोपर्यंत मी तयारी केली. मला बोलले ठीक तयारी कर, आपण जाऊया बाहेर. तर बाहेर कुठे जायचं म्हटलं तर 1-2 कामं होती, एका ठिकाणी जायचं होतं. आम्ही तिकडे जाऊन आलो आणि अजून 1-2 कामं होती, ती पण आवरायची होती. तर मी बघा इकडे तयार झाली आणि इकडे लेक माझी बसली होती साईडला. तर तुम्हाला असं वाटत असेल की ही मोबाईल घेऊन काय करते, ही 12वीला आहे. पण माझी लेक इकडे मोबाईल घेऊन बसली नव्हती. इकडे तिचा चालू होता अभ्यास. तिचे जे नोट्स वगैरे आहेत, लेक्चर जे आहे ते ती बघत होती. तर म्हटलं ठीक आहे, तू ते लेक्चर बघ, असं ती दाखवत पण होती की बघ मी अभ्यासच करते, टाईमपास करत नाही आहे. म्हटलं हां ठीक आहे चालेल, कर बाई अभ्यास कर म्हटलं. कारण आता 12वी आहे, तर जेवढं तिला टेन्शन आहे तेवढंच आम्हालाही टेन्शन आहे. इकडे आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या. तोपर्यंत ह्यांना मी झोपेतून उठवलं होतं, कारण जेवण झाल्यानंतर ते टी व्ही बघत थोडासा त्यांचा डोळा लागला होता. तर मग माझी तयारी झाल्यानंतर मी त्यांना उठवलं की म्हटलं उठा, तयारी करा, जायचं आहे तर.
तर मग काय आमच्या दोघींच्या इकडे गप्पा चालू होत्या आणि आम्ही आलो बाहेर. मग थोडंसं मार्केटमध्ये आलो, थोडंसं आम्हाला सामान वगैरे घ्यायचं होतं. तिथून आलो घरी. जसं घरी आलो तसं पाऊसही थोडा हलका चालू होता. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, मस्त तोंड हातपाय धुतले आणि बघा लेकीने ऑर्डर दिली होती काहीतरी खायला घेऊन ये, तर तिच्यासाठी खायला घेऊन आली आणि 1-2 भाज्या पण घेतल्या. मला ॲक्च्युली भरपूर भाज्या घ्यायच्या होत्या, पण हे बोलले की नको, थोड्याशाच भाज्या घे, 2-3च भाज्या घे. तर मग काय 2-3 भाज्या पण नाही घेतल्या, कारण भाज्या काय मला तिथे आवडल्या नाही जास्त, कारण पावसाळा असल्यामुळे भाज्या काय एवढ्या काही चांगल्या येत नाहीत. तर इथे मला जांभूळ एवढे भारी होते ना, खूप मस्त जांभळं होती मोठी मोठी. मग इकडे जांभळं घेतली, चेरी घेतली आणि माझ्या लेकीने जी ऑर्डर दिली होती की तिला खायला काहीतरी मम्मा घेऊन ये, असं तिने मला फोनवर सांगितलं होतं. तर मग तिच्यासाठी मस्त ग्रिल सँडविच घेऊन आली. ॲक्च्युली तिला चीज सँडविच लागतं, पण मी ऑर्डर देताना पटकन बोलून गेली की व्हेज ग्रिल द्या म्हणून. तशी मी त्यांना ऑर्डर दिली आणि मग ते ऑर्डर होईपर्यंत थोड्याशा भाज्या घेतल्या. भाज्या म्हणजे फक्त कांदे, टोमॅटो आणि मला बारीक मेथी भेटली, तर मग ती घेतली. लिंबू घेतले, काकडी घेतली, बस एवढंच घेतलं आणि आलो. पालेभाज्या काही मला एवढ्या तिथे आवडल्या नाही, कारण त्या भाज्यांचा फार वास येत होता आणि हिवाळ्यात माझी मम्मी बोलली की त्या भाज्या खाऊ पण नको, ते बरोबर पण नसतात. त्यामुळे मग ही जरा भाजी थोडी सुक्की होती म्हणून ही भाजी मी घेतली. तर इकडे बघा दोघं बाप लेकं कसं ते सँडविचच्या ज्या चटण्या आहेत त्या त्यांची खोलाखाल चालू आहे, की एक बोलतो मला पाहिजे, दुसरा बोलतो मला नाही पाहिजे, असं त्यांचं इकडे नोकझोक करत करत त्यांनी मस्त सँडविच एन्जॉय केलं. लेकीला ते सँडविच फार आवडलं, कारण तिचं ते खूप फेवरेट आहे ग्रिल सँडविच, तिला खूप आवडतं. ते खाल्ल्यानंतर ती रात्रीचं जेवण पण जेवत नाही. तर इथे बघा दोघं बापलेकांचं चालू होतं सँडविच खाणं आणि मी इकडे साईडला बसून होती, कारण मला काय एवढी भूक नव्हती. मी जस्ट कॉफी पिली होती, त्यामुळे मला काही भूक नव्हती. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.